पुढचा प्रश्न विचार असेल. वधूवर मेळावा तुम्ही स्टार्ट केल्यामुळं मला कळालं म्हणून मी तुमच्याकडे बहिणीचे किंवा माझे नातेवाईकामध्ये दोन मुली आहेत मुलं आहेत त्याच्यामुळे मला एक अपेक्षा आहे म्हणून मी तुमच्याकडे आलेलं आहे. तर मला वधूवर मेळाव्यातून काय सहकार्य होईल का तुमच्या मुलांच्या लग्नासाठी त्यासाठी मी आलेलो आहे. थोडंच आहे. आपण जे पंचशील वधूवर सूचक केंद्र चालू केलं आहे हे सगळ्यासाठी फायद्यासाठीच केलेलं आहे. प्रत्येक हा घटकापर्यंत गेलं पाहिजे, प्रत्येक उपासकापर्यंत गेलं पाहिजे, प्रत्येक उपासिकेपर्यंत गेलं पाहिजे आणि हा प्रत्येक वधूवरात हे गेलं पाहिजे आणि हे आम्ही त्यांच्या फायद्यासाठीच केलेलं आहे. परंतु याच्यात आपला काही स्वार्थ नाही. याच्यामध्ये फक्त आपण याच्यासाठीच केलं की जे वधूवर ज्यांचे वय झालेले आहेत ते लग्नाच्या वयात आलेले आहेत त्यांच्यासाठीच आम्ही हे वधूवर सूचक केंद्र चालू केलं आहे. आता याच्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी पुण्याकडचं मी राहणार आहे आणि माझं जे स्थळ आहे ते पुण्याकडचे आहे तर तू पुण्याकडचे मिळू शकताल का. तर मी माझं जे संपर्क आहे आम्ही सगळे संपर्क पुणा, मुंबई, औरंगाबाद जे आजूबाजूचे जे सिटी जेवढे आपल्या संपर्कात आहेत तिथले जिथले जे नातेवाईक आहेत ज्या बुद्धविहाराशी माझे कॉन्टॅक्ट आहेत त्या बुद्धविहारापाशी मी ग्रुपवर टाकत असतो. तिथल्या लोकांना मी विचारत असतो की आमच्याकडे इंजिनिअरिंग मुले आहेत, आमच्याकडे डॉक्टर मुले आहेत, आमच्याकडे जॉब चांगले गव्हर्नमेंट जॉबचे आहेत, प्रायव्हेट जॉबचे मुलं आहेत आणि वयाप्रमाणे जर पुढे मिळत असतील तर त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा. सर मला सांगायचं आहे ही तुमचं जे सिस्टम आहे ही यूट्यूबवर टाकले आपली भेटली तर आम्हाला बरं चॅनल यूट्यूब चॅनल का आम्हाला संपर्क करायला माहिती करायला. आता आम्ही एक स्वतःचं चॅनल चालू केलेलं आहे भूसभा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भूसभा नाव कसं काय तुम्ही ठेवलं. तरी भूसभा म्हणजे भू म्हणजे बुद्ध, स म्हणजे सम्राट आणि बा म्हणजे बाबासाहेब. कारण बुद्ध हे आपल्याला ज्या बुद्धाने धम्म दिला, आपल्याला शिलाचं पालन करायला दिलं, आपल्याला माणूस म्हणून जगायचं शिकवलं, आपल्याला बुद्धाने दुःखमुक्तीचा मार्ग दाखवला. या दुःखमुक्तीच्या मार्गापासून आपलं सदाचार, आचरण, शील पालन ह्या गोष्टीतून हा बुद्ध बौद्ध कसा होतो हा आमचा एक उद्देश होता. म्हणून भू या अक्षरावरून आम्ही बुद्ध घेतला. स ज्यांनी बुद्ध धर्माचा प्रसाराने प्रचार केला जेवढे सम्राट होऊन गेले त्या सम्राटाने बुद्धांचा जो प्रचार केला त्यामुळे आम्ही सम्राट अशोकचं उदाहरण देऊ शकतो. सम्राट अशोकाने बुद्ध धर्माचा प्रसार केला. त्यांनी त्यांच्या काळामध्ये 8 स्तूपाचं विघटन एकत्र करून त्याचे 84,000 असे छोटे छोटे भाग केले. 84,000 भाग करून सगळ्या ठिकाणी 84,000 ठिकाणी त्यांनी स्तूप बनवले. त्यांनी असा या पद्धतीने बौद्धाचा प्रसाराने प्रचार केला. त्याच्यामुळं आम्ही जेवढे बुद्ध धर्माचे प्रसार करणारे सम्राट आहेत म्हणून सम्राट अशोक हे प्रमाणे आम्ही त्याचं नाव ॲड केले. त्याच्यानंतर या भारतामध्ये बौद्ध धर्माचं जर एखाद्या झाड जर मेलेलं असेल आणि त्या झाडाला जर पाणी फोडायचं काम जरी केलं असेल तशी ह्या धर्माला जर वाढवायचं काम केलं असेल या भारतामध्ये तर हे बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि बाबासाहेबांमुळे आम्हाला धर्म करायला आहे, बाबासाहेबांमुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्या आमच्या चॅनलमध्ये बाबासाहेब हे नाव ॲड केलेलं आहे. म्हणून आमच्या चॅनलचं नाव बुद्ध, सम्राट अशोक आणि बाबासाहेब या नावाने आम्ही चालू केलेलं आहे. आणि ते म्हणून त्या फक्त शॉर्टकटमध्ये आम्ही त्या नावाचं नाव भूसभा असं टाकलेलं आहे. तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पुढचे काय घेणार आहे. आमच्या पंचशील विचारांचा बुद्धविहारामध्ये वसाहत चालू केलेला आहे. आज आमच्या वसाहताला 116 दिवस पूर्ण झालेले आहेत. याच्यानंतर या माध्यमातून जे धर्माचं आम्ही कार्य करत राहणार आहोत आणि जे उपासक येतील उपासिका येतील त्या माध्यमातून ज्यांचे संपर्क असणार आहे वधूवर सूचक केंद्रासाठी ज्यांच्या अडचणी असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. आम्हाला जर आपल्या नोंदणी कशा प्रकारे करेल आमचा मुलगी आहे किंवा मुलगी तर कशी का आम्ही नोंदणी करू शकतो. आता ही जी संस्था आपण स्थापन केलेली आहे ही संस्था आम्ही तिघं मिळून केलेली आहे. पहिलं मी स्वतः अशोक ससानी, दुसरे माझे सहकारी प्रकाशजी सोनवणे साहेब, तिसरे माझे सहकारी दिनेशजी कडलक साहेब या तिघांनी मिळून आम्ही संस्था स्थापन केलेला आहे. आणि या संस्थेचा हाच उद्देश आहे. आणि या संस्थेचे सगळे जे तिघांचे आम्ही कॉन्टॅक्ट
नंबर तुमच्या ह्या यूट्यूबला चॅनलला शेअर केलेला आहे. तर जर तुम्हाला तिघापैकी कोणाचाही नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तरीही तुमची नोंदणी तुम्ही करू शकता. आता नोंदणी तुम्ही जरा तुम्ही मग असं म्हणता की साहेब मी पुण्याला राहतो, मी अमरावतीला राहतो, मी मुंबईला नाही राहत, मी औरंगाबादला राहतो, तर आम्ही नोंदणी कशी करायची? तर त्याच्यासाठी मी एक ऑनलाईन माध्यम तयार केलेला आहे. आम्ही आमचा जो पंचशील वधूवर केंद्राचा जो फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही तिथं त्याची डिटेल मागितला जाते. तो फॉर्म भरला जातो. ते व्हॉट्सअपद्वारे आम्ही त्यांना तो पाठवला जातो. तो पाठवल्याच्यानंतर ते त्याच्यावरती त्याच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर आहेत की नाही ते चेक करतात. त्याच्यानंतर त्याच्यावर सही करतात. सही केल्याच्यानंतर ती परत आम्हाला ती प्रिंट काढून सही केल्याच्यानंतर फोटो वगैरे लावतो. फोटो लावून सही करून ती प्रिंट परत काढायची. प्रिंट करून परत आम्हाला व्हॉट्सअपला पाठवायची. मग आम्ही व्हॉट्सअपवरून ती प्रिंट काढणार आणि आमच्या फाईलला नोंद म्हणून त्याची दखल घेणार. तर या चार्जेसमध्ये समजा आम्हाला नोंदणी करायची आहे तर काही फी आहे का? हा प्रश्न तुम्ही बरोबर आहे. कारण आमची जी फीस आहे ही सगळ्यापेक्षा नॉर्मल फीस आहे. ही फक्त आमची वधूला 500 आणि वराला 500 ही साधारण फीस आमची आहे. ही फी फक्त पेपर वर्किंगसाठी आम्हाला लागते. प्रत्येकाशी संपर्क साधण्यासाठी, मोबाईलचा फीचर निवडण्यासाठी हा याच्यासाठी आम्ही ती फी नॉर्मल केलेली आहे. आता वधूवराचा जर विवाह जुळून आला तर पहिलाच आमचा या संस्थेचा उद्देश आहे त्यांचं आमच्याकडून एक सेवा घडली आणि आम्हाला त्यांच्या वधूवर दोनाचे एकत्र जो आले वधूवर एकत्र आले याचं पुण्यकर्म आम्हाला एक मिळतं. त्यांच्या आईवडिलांच्या समाधान, चेहऱ्यावरच्या दोघांच्या वडिलांचे समाधान हे एक आमचं मोठं समाधान असतं. हा एक आमचा उद्देश आहे. आणि हे सगळं बघून त्यांच्या जर खुशीला त्यांना असं वाटलं की या संस्थेसाठी जर ही संस्था पुढे चालूच राहिली पाहिजे आणि सगळ्या समाजाला याचा फायदा भेटला पाहिजे तर त्यांनी स्वतःहून आम्हाला 5-5 हजार रुपये जरी दिले तर ह्या संस्थेला फायदा होईल. आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून या पैशातून आम्ही एक वधूवर केंद्राचा मेळावा लावू शकतो, एखादा हॉल बुकिंग करू शकतो. हे जेवढे घटक आहेत, जेवढे राहिलेले जे वधूवर असतील त्यांच्यासाठी हे माध्यम सुरू होईल. मला वाटतं आतापर्यंत आम्हाला मिळाली. ठीक आहे, तर आपण भेटूया. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान.